पण पहिल्यांदाच लातूरची पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून माझ्याकडे आपण सर्वजण लातूरकरच नव्हे तर सगळेच जण कशी काम करणार आहेत. कारण मी नेहमी महिला म्हणूनच कॅरी केलं, मी कधी पुरुष बनण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार पण नाही. वेगवेगळे उपक्रम करत असताना मीच लातूरकर कशी झाले हेच मला कळलं नाही. कारण लातूरच्या लोकांमध्ये खूप प्रामाणिकता आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल टच नाही आहे. बघा, इकडून बीड, इकडून धाराशिव, इकडून नांदेड, ह्या सगळ्या ह्याच्यात लातूरने स्वतःची ओळख वेगळी ही कायम ठेवलेली आहे. लातूरची संस्कृती, शांतता, सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची वृत्ती, वेळ अमावस्या किंवा इतर संस्कृती तशीच जपणूक ठेवण्याची वृत्ती, लातूरची भाषा, लातूरची सुशीला, हे सगळं आपण सोडलेलं नाही. मला वाटतं की सगळ्यात मौल्यवान काय असतं तर डोळ्यातले अश्रू ठरवून काढू शकत नाही ना. तुमचा माझा सहवास हा क्वालिटी सहवास होता आणि त्याला जोड ऋणानुबंधाची आहे. त्यामुळे किती वर्ष आपण सोबत राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण कसे राहिलो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. नमस्कार. खरं तर हा अत्यंत पारिवारिक आणि अत्यंत इमोशनल असा हा कार्यक्रम आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आता खरं तर हा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह प्लस आदर्श मैत्री आणि माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळेजण लातूरकर, असा हा सगळा संयुक्त कार्यक्रम तुम्ही माझ्यासाठी आयोजित केला. सगळेच चेहरे ओळखीचे आहेत आणि व्यासपीठावर तर एक एक चेहरे, आता काय सांगावं, निशब्द. मी आले, मला असं वाटलं की यांचा फोन आला विवेकजींचा काल. म्हटलं आता खूप अवघड आहे, सामान पॅकिंग पडली आहे, निमंत्रण 2-2 मिनटं जायचं आहे, तुमच्या घरी मी येऊन, मी ऐकलंच नाही ते काय बोलत आहेत. नाही मॅडम, आम्हाला पारिवारिक कार्यक्रम करायचा आहे. ठीक आहे म्हटलं, मला माहीत नव्हतं पारिवारिकची संकल्पना एवढी मोठी परिवार आहे. तर नेहमीच जॉईन झाल्यापासून फक्त म्हणजे माझं क्षेत्र जे आहे तसं तर खरं वृक्ष क्षेत्र आहे. कायदा सुव्यवस्था अत्यंत कधी कधी ड्राय याच्यामधनं म्हणजे आम्हाला जावं लागतं. यावेळेस तर मी निवडणुका बॅक टू बॅक 5-6 निवडणुका, दुष्काळ पहिले, त्याच्यानंतर पूर, त्याच्यानंतर अनेक महामहिम माननीय राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वच वेगवेगळ्या योजना, त्यांची अंमलबजावणी, अनेक शासकीय कार्यक्रम, त्याच्यामधले इव्हेंट्स, अनेक वेगवेगळे आव्हानात्मक परिस्थिती आपल्याला माहिती आहे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, निवडणूक पूर्व आणि नंतरच्या. या सगळ्या ह्याच्यामध्ये जिल्हाधिकारी पद खूप महत्त्वाचं असतं आणि यामध्ये फक्त 7-12 नाही किंवा महसूल क्षेत्र नाही किंवा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनमधले विविध विभाग नाही, तर खरा जिल्हाधिकारी म्हणून यांना कामं करायचं असेल तर जवळपास 250 कमिटीजचे मी अध्यक्ष असते आणि दर महिन्याला मला 250 कमिटीजच्या मीटिंग्स घेणं क्रमप्राप्त असतं. मग त्याच्यामध्ये ॲनिमल हजबंड्री असेल किंवा कुठलाही विषय असेल, ज्याला पाणी सोडण्याचा असेल किंवा कुठलाही विषय असेल, असं म्हणतात जिल्ह्यात खडा पडला तरी जिल्हाधिकाऱ्याला जबाबदार धरलं जातं. अनेकदा कळतच नाही की जबाबदारी कशाची होती. त्यामुळे तरीही पण समाजामध्ये सामाजिक आपलं या ठिकाणी आपण ज्या समाजात जन्मतो त्या समाजामध्ये आपण काहीतरी देणेकरी लागतो, ही भावना ठेवून काम करणारे आमचे विवेकजी असतील, बिराजदार असतील, जुरळेजी असतील, सर्वच मान्यवर आणि आपण सर्वजण मंडळी, मला एक नेहमी लक्षात आलं की आपले प्रामाणिक प्रयत्न, जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून कुठलं तरी आपण फार मोठे आहोत किंवा जिल्हाधिकारी म्हणून मी जाऊन कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये हजेरी लावण्याची, याच्या पलीकडे खूप गेलो आपण, खूप पलीकडे गेलो. प्रत्येकाला अशी एकही व्यक्ती समाजात नसते की जिला मनापासून वाटत नाही की आपण समाजासाठी काहीतरी करावं. काय करावं हे कळत नाही बऱ्याचदा, किंवा आपण जात आहोत तो रस्ता बरोबर आहे का हे कळत नाही. जेव्हा पूर होता तेव्हा अनेक लोक माझ्याकडे येत होतात, मॅडम आम्हाला मदत करायची आहे, पण मदत खऱ्या अर्थाने कशी करायची किंवा ती मदत तिथपर्यंत पोचेल का. असं नाही आहे की जी खूप श्रीमंत व्यक्ती आहे त्यांनाच मदत करायची होती, ज्यांच्याकडे तुटपुंजी होतं त्याच्यातले सुद्धा काही नाणे त्यांना देण्याची इच्छा आहे. आणि या सगळ्या कामकाजामध्ये मला लक्षात आलं की
वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये ही मंडळी काम करतायत. माझा खरं तर त्याच्यात सिंहाचा वाटा आहे. खूप बोलले या सगळ्या ह्याच्यात. मी फक्त त्या ठिकाणी टच किंवा तो सपोर्ट देण्याचं काम केलं. आणि या सपोर्ट देण्यामध्ये जेव्हा मी या ठिकाणी जॉईन झाले तेव्हा छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि माढा या सगळ्या ठिकाणचा माझा अनुभव होता. पण पहिल्यांदाच लातूरची पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून माझ्याकडे आपण सर्वजण लातूरकरच नव्हे तर सगळेच जण कशी काम करणार आहेत, हे सगळे आव्हानं कसे होणार, समाजामध्ये मिक्स होणार का, महिलांचा एक चौकट असते, त्या चौकटीमध्ये आपण त्यांना कशा प्रकारे इझिली ॲक्सेसिबल होणार का, ॲप्रोचेबल होणार का, किंवा बोलताना एक झिजक राहणार का, आपले ॲप्रोचेस आपण त्यांना सांगू शकणार का, रात्री बेरात्रीच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये या 7च्या नंतर 7च्या आत घरीची संकल्पना मोडून 7च्या नंतर रस्त्यावर जाऊन काम करणार का, असे अनेक प्रश्न मला वाटतं एका महिन्यातच संपले. जेव्हा मी पहिल्यांदाच सांगितलं की मी पहिले जिल्हाधिकारी आहे आणि त्याच्यानंतर महिला जिल्हाधिकारी असणं माझं ॲडिशनल फ्लेवर आहे आणि ते मला खूप आवडतं. कारण मी नेहमी महिला म्हणूनच कॅरी केलं. मी कधी पुरुष बनण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार पण नाही. कारण कणखरता आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी मला वाटतं खूप चांगल्या रीतीने आपण करू शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा तेवढंच कणखरे होऊ शकतो आणि जिथे मायेचा टच आहे, ममत्व आहे, ते आपण त्या ठिकाणी लगेच त्या भूमिकेतही जाऊ शकतो. लातूरकरांना मला वाटलंच नाही लातूरमध्ये आल्यानंतर. पहिले तर बऱ्याचदा संभाजीनगर म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद आणि नांदेड शब्द यायचा आणि माझ्या लोकांना फार राग यायचा, तरी विसरतच नाही आहे त्या. नंतर जाणीवपूर्वक मी समोर अशी लिहायचे की आपल्याला लातूरमध्ये जिल्हाधिकारी, आपण हे शब्द 2 जिल्ह्याचे आपण, मग माझ्या लक्षात आलं की आपण यांच्यात मिसळलं पाहिजे. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की वेगवेगळे उपक्रम करत असताना मीच लातूरकर कशी झाले हेच मला कळलं नाही. कारण लातूरच्या लोकांमध्ये खूप प्रामाणिकता आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल टच नाही आहे. आणि बघा ना तुम्ही आता बाँड्री बघा, इकडून बीड, इकडून धाराशिव, इकडून नांदेड, ह्या सगळ्या ह्याच्यात लातूरने स्वतःची ओळख वेगळी ही कायम ठेवलेली आहे. लातूरची संस्कृती, शांतता, सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची वृत्ती, वेळ अमावस्या किंवा इतर संस्कृती तशीच जपणूक ठेवण्याची वृत्ती, लातूरची भाषा, लातूरची सुशीला, हे सगळं आपण सोडलेलं नाही. बऱ्याचदा मी महिलांशी बोलते, नाही कुठेही जाऊ दे पण मुलं बरे आपल्या लातूरमध्येच आलेले चांगली आहेत. म्हणजे इतकं लातूरमध्ये एक वेगळं एकोप्याचं वातावरण आहे. मी आता सगळ्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, दुपारी क्रीडाईसोबत होते, आता काल साहित्यकांसोबत होते, डॉक्टर्सच्या ग्रुपमध्ये होते, पण एक पूर्ण टीम घेऊन सोबत राहण्याची वृत्ती आणि कुठे ईर्ष्या मला जास्त दिसली नाही. म्हणजे इतकं साधं सरळ गणित असलेले, इतके साधी चांगली आपुलकीची लोक, जसं तुम्हाला वाटतं भाग्य आहे, मला वाटतं माझं तुमच्या कंकणभर अधिक माझं भाग्य आहे की मी जिल्हाधिकारी म्हणून लातूर या ठिकाणी काम करू शकले. आज इतके कार्यक्रम होत आहेत पण मला असं कधी कधी वाटतं की मी अवॉर्ड घेऊन आली आहे आणि तुम्ही माझा सत्कार करतायत. आणि पुन्हा म्हणजे माझंही डायजेस्ट व्हायला मला वाटत नाही की माझे 2.5-3 वर्ष झालेत आणि मी खरंच निरोप घेणारे. मला खूप छान वाटलं आजचं हेडिंग आहे, कभी अलविदा ना कहना. मला अजिबात इच्छा नाही आहे. हे स्थान ध्रुवताऱ्यासारखं आहे. लातूर जिल्हा हा माझ्या हृदयात अटळपणे राहणार आहे. किती आठवणी आहेत या, कसं विसरायचं आहे. इथं येणाऱ्या मला वाटतं की सगळ्यात मौल्यवान काय असतं तर डोळ्यातले अश्रू ठरवून काढू शकत नाही ना, ते आतूनच यावे लागतात. सद्गतीत होताना आज हे लोक बोलत होते माझ्या डोळ्यासमोर, खूप कंट्रोल केलं मी, विवेकजी जुरळे बिराजदार, आपल्यासोबतचे सगळे प्रसंग आठवत होते. आणि ही तुमच्या अनुभवाची, आठवणींची शिदोरी मी कायम माझ्या स्मरणात आणि माझ्यासोबत ठेवणार आहे. आपण किती वर्ष, ते आनंद पिक्चरमधला डायलॉग आहे, काय आहे सांगा, कितनी बड़ी जिंदगी है,
जिंदगी बाबू मोशा आहे ना. जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. तुमचा माझा सहवास हा क्वालिटी सहवास होता आणि त्याला जोड ऋणानुबंधाची आहे. त्यामुळे किती वर्ष आपण सोबत राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण कसे राहिलो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि माझ्या घराचं नावही पारिजातकच आहे. मी त्या माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. पारिजातकाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. फुलं दुसऱ्याच्या अंगणात पडतात, बहार आपल्याला दिसतो. तसंच काहीसं मला वाटतं की आपलं नातं आहे. आपण किती वेळ एकमेकांच्या सोबत राहिलो किंवा आपण कुठे काम करत होते, काय करत होते, पण मी दिसत होते तुम्हाला कुठे ना कुठे, कधी इन्स्टावर, कधी सोशल मीडियावर, कधी स्टेजवर, कधी निवडणुकीच्या प्लॅटफॉर्मवर, कधी आरडाओरडा करताना, कधी मीटिंगमध्ये कोणाला तरी झापताना, कधी कायदा सुव्यवस्थेच्यामध्ये दिसत होते. कुठेतरी मी दिसत होते. आणि परिवारातल्या नाही सगळ्यांना वाटत होतं, अरे आहे आपल्या मेंबर, आपल्या कुटुंबातलीच ही मेंबर आहे, असं मला म्हणत होतं की मॅडम तुम्ही आम्हाला आमच्या कुटुंबातले वाटतात. आणि खरं सांगते, काल पण मी त्याचा उल्लेख केला. मी जिथे जिथे झाले तिथे तिथे पहिली होते. मी मिलिटरी कॉलेजमध्ये पहिलीच होते कला शाखेत. अख्खे मुलं होते आणि मी एकटी मुलगी होते कला शाखेत. आम्ही कॉलेजमध्ये 3च मुली होतो, सायन्सला एक, कॉमर्सला एक आणि आर्ट्सला एक. आणि त्या ठिकाणी माझ्या प्रिन्सिपलनी माझी मुलींना सांगते, कारण त्यांची इच्छा आहे तुम्हाला सांगण्याची, मी मराठवाड्यातली आहे आणि मला त्याचा गर्व आहे. मी मराठवाड्याचीच कन्या आहे. सावित्रीची लेक आहे, त्याचा तर मला अभिमान आहे. आज महात्मा फुले जयंती आहे. त्यामुळे कुठल्याही महिलेला घरचा सपोर्ट किंवा आपल्यावर अनेक गोष्टी असतात जिथे मला पण वाटतं की मी कुठेतरी चुकती आहे का, किंवा मी जो ट्रॅक करते आहे, किंवा आता बघितलं माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आय फील प्राऊड. याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट काय की माझा ग्राफ चढतो आहे आणि त्याच्या डोळ्यात अभिमानाची पायरी चढती. हाच माझ्यासाठी मला वाटतं सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे माझ्यासाठी. मुलींना मी सांगते की तुम्ही आपण जेव्हा क्षेत्र निवडतो तेव्हा मी जसं सांगत होते तुम्हाला की मराठवाड्यात म्हणजे सगळी मिलिटरी कॉलेजमध्ये सगळे मुलं आहेत आणि प्रिन्सिपलने आमची टेस्ट घेतली. 4 मुलं होते, ते रँक्स असतात, सार्जंट, ज्युनियर अंडर ऑफिसर आणि सिनियर अंडर ऑफिसर. आणि पहिले तुम्हाला मग कमांड द्याव्या लागतात, पळवून दाखवावं लागतं, मिलिटरी परेड करावी लागते आणि सगळ्यात मोठं 202ची गन घेऊन राऊंड्स मारावे लागतात ग्राउंडवर. थोडं फिजिकल ॲबिलिटीजमध्ये आपल्याला रेस्ट्रिक्शन्स असतात, पण त्या रँक पहिल्यापासून जिद्दी स्वभाव, त्या याच्यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी मी दिवस रात्र मरमर केली. ते बंदूक घेऊन पळणं, हात सुजले तरी नाही, आपल्याला मुलांची कॉम्पिट करायची. आणि 7 मुलं होते, त्याच्यात मी एकटी मुलगी होते आणि मी एवढ्या चांगल्या प्रकारे त्या सगळ्या टेस्ट दिल्या की आय वॉज सिलेक्टेड ॲज अन सार्जंट अँड ज्युनियर अंडर ऑफिसर. आणि मग त्याच्यानंतरची मजा सांगते. मग सुरू झाला माझा प्रवास. समोर प्लाटून, दिली कमांड, सगळे मुलं. मुलगी कमांड देते म्हणजे काय बेकार. मी दैने देख म्हटलं की सगळे बाय देख बघायचे, मी बाय देख म्हटलं की सगळे दैने चालायचे. मुलंच ती. अरे म्हटलं हे काहीतरी चुकतंय समीकरण आपलं. कितीदा रडत जायचं प्रिन्सिपलकडे, तो तर आपला स्थायी स्वभाव नाही. ते म्हणतील हँडल युअर सेल्फ. मग लक्षात आलं की मी महिला म्हणून माझ्या एकट्या परीने चालती आहे आणि ते जेंट्स म्हणून त्यांच्या परीने चालत आहेत. ही इंडिया पाकिस्तानची दुरी फार जादा आहे. मग मला लक्षात आलं की मला यांच्यात मिसळण्याची गरज आहे. जोपर्यंत मी यांच्यात मिसळणार नाही आणि तो पडदा कमी करणार नाही तोपर्यंत हे मला स्वीकारणार नाही आणि मी त्यांना स्वीकारणार नाही. मग मी त्यांच्याशी गप्पा मारायला लागले, मग मी बोलायला लागले आणि ते इझिली ॲक्सेप्टेड मी ॲज अ मेंबर. आणि मग म्हणजे दैनेच जायला लागलं आणि हे बाहेर जायला लागलं. तो माझ्या आयुष्यातला पहिला धडा होता की जर पुढे जायचं असेल तर जेंडर बेस जाता येणार नाही. पुढे जायचं असेल तर त्यांच्यात मिळून मिसळून आपल्याला त्याच पद्धतीने काम करावं लागेल. मग त्याच्यानंतर मी मराठवाड्यातली पहिली महिला उपजिल्हाधिकारी झाले. मी तहसीलमध्ये आम्हाला प्रोबेशन असतं. मी बसले 2 दिवस कुणीच यायचं नाही माझ्या केबिनमध्ये. मला वाटलं की मी फार डिसिप्लिन्ड आहे का माझं काही चुकतं आहे की माझ्याकडे कुणीच येईना. नॉर्मल तहसीलमध्ये तर मी बघितलं होतं ट्रेनिंगच्या वेळेस इतकी गर्दी असते. मग ते एक आमचे रिटायर्डला नायब तहसीलदार होते, त्यांना म्हटलं
माझ्याकडे कुणीच काही येत नाही आहे, व्हिजिटर्स तर येत नाही आणि कर्मचारी पण येत नाही आहे, काही चुकतं आहे का माझं? आणि बाहेर गेले की हे सगळे बघत असतात. ते म्हणे नाही, महिला ऑफिसर कशी असतात म्हणून बघायला बाहेर गर्दी आहे. मग मला लक्षात आलं की भीती आहे की जाऊन बोलायचं कसं, यांच्याशी काय बोलायचं. मग मी जाऊन राऊंड मारायला लागले, टेबलावर बसायला लागले, प्रत्येकाला विचारायला लागले अरे काय रे. मग तेव्हापासून एकेरी सुरू झालं माझं, अरे कसं आहे काय आहे हे मला सांगा, ते सांगा, तुमच्यासोबत मी चहा पिते. आणि मग ती प्रवास तिथे मिटला आणि मग पुन्हा माझा तो प्रवास एकत्रित सुरू झाला. पुन्हा जिथे जाईल तिथं मी पहिली असायचे. आणि पहिल्याचा मला कधी कधी त्रास व्हायचा, कारण ना मला माहीत होतं की हा रोडमॅप आहे आणि पहिली म्हणून जर मी फेल झाले तर पुढच्या महिलेला प्रवेश मिळणार नाही. ते म्हणतील अरे काय जिल्हाधिकारी काही काम नाही केलं त्यांनी, आल्या गेल्या, मग दुसरी महिला जिल्हाधिकारी नको. लातूरमध्ये आता असं कोणी म्हणणार नाही की महिला जिल्हाधिकारी नको म्हणून. हा जो रोड मॅप आहे हा सेट करणं, याची जबाबदारी पण फार मोठी असते. आज माझ्या मिस्टरांनी सांगितलं की मुली किती पुढे चाललेल्या आहेत आणि याच्यावर आमचे के नेहमीच मुलींना घेऊन येतात, मॅडम फोटो ठेवा. त्यांनी डीपी पण तसंच ठेवलं माझ्यासोबतचा. आणि मला इतकं छान वाटतं की एक बाप म्हणून, एक आई म्हणून जेव्हा लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की एक फोटो द्या, तो फोटो नसतो, तो त्या मुलीसाठी, त्या मुलासाठी आयुष्याचा प्रवास आखलेला एक सुंदरसा प्रेरणादायी तुम्ही दिलेला संदेश असतो. माझ्या आईने मला तसाच दिला आणि म्हणून मी आज इथे आहे. माझ्या पतींनी मला सहकार्य केलं म्हणून मी इतकी चिअरफुल आहे, ऑलवेज स्माइलिंग. मला विचारतात ना कसं काय तुम्ही नेहमी हसत असतात. वेन यू नो युअर फॅमिली इज विथ यू आणि तुम्ही तुमचे सगळे पोटेन्शियल त्या ठिकाणी कस लावू शकतात, कुठल्या कामाला फ्री तुम्ही जाऊ शकतात, पण त्याचीसुद्धा किंमत आपल्याला मोजावी लागते. मला महिलांना सांगावंसं वाटेल विशेषतः की आयुष्यामध्ये अनेक प्रश्न येतात. रात्री 1:30 वाजणार, 2-4 जण लगेच म्हणतात बापरे रडत सुरू होतं, 5 पासूनच रडणं, आता 2-1:30 पर्यंत जागायचं आहे, 1:30 पर्यंत जागायचं आहे. मग मी बोलवते त्यांना, 1:30 पर्यंत जागायचंच आहे ना, मग रडत कशाला जागतो, हसत जाग, घाल कानात एअरपॉड, एखादं गाणं ऐक आणि कामाला पॉझिटिव्हिटीने कर, तुलाही मजा येईल, तुझ्या आजूबाजू जरा चांगलं वातावरण राहील. आपण आपल्या आजूबाजू कसं वातावरण ठेवतो, किती सकारात्मक आणतो. आता गुडघे दुखतात तर दुखतात, मग त्याला काय केलं पाहिजे, तर वजन कमी करावं लागेल, आपल्याला चालावं लागेल. नुसतं स्वप्नात येऊन थोडीच चालेल की मी उद्या चालणार, आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील. तर मला वाटतं की तुम्ही होममेकर असाल किंवा करिअर वुमन असाल, मुलींसोबत मला तुम्हालाही सांगायचं आहे, एक महिला जिल्हाधिकारी म्हणून मला तुम्हाला पारिवारिक याच्यामध्ये सांगायचं आहे, तुमचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आहात म्हणून घराला लक्ष्मीपण आहे आणि त्याच्यात व्हॅल्यू आहे. पण याच्यामध्ये स्वतःला विसरू नका, स्वतःलासुद्धा वेळ द्या आणि याच्यामध्ये आपल्या मुलीला तर अतिशय चांगलं घडवा. लहानपणापासून तुमच्या हातात आहे की मुलीने ताट उचललं तर मुलालाही सांगावं की आपलं ताट तू पण उचल बाळा, उद्या तुलासुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. आमच्याकडे असं चालत नाही असं अजिबात म्हणू नका, कारण हा संस्कार आईच मुलाला आणि मुलीला देऊ शकते, जेणेकरून पुढच्या याच्यात तो मुलगा फॉरेनला जरी गेला तर तो स्वतः स्वयंपूर्ण आणि स्वतः त्याच्या ठिकाणी राहू शकेल. आज विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी काम करताना, खरं तर मी येतानाच इतकी घाईवरून आले कारण तुम्ही म्युझिक लावलं. कालचं एंड जिथं झाला इथं आज सुरुवात झाली आणि मला कळलं की हा काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पुढचे फोन येत आहेत पण मला तरी असं वाटलं की येऊ दे, पण मी थांबते इथे, रेंगाळते जरी. या सगळ्या आठवणी मोरपिसासारख्या कैद करून जाते, कारण तुमच्या हे प्रेम आहे ना, हे खूप कमी लोकांच्या वाट्याला येतं. कारण सांगते, उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, मावळतीच्या सूर्याला नमस्कार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला नूतन जिल्हाधिकारी म्हटले काल, आम्ही दोघंही खूप चांगले मित्र आहोत आणि मला खूप आनंद आहे की माझी लिगसी चालवायला ते त्या ठिकाणी आलेले आहेत. पण ते मला हळूच जेव्हा आम्ही चाललो तर म्हटले की आपण जेव्हा जात असतो ना तेव्हा असं भाग्य मिळणं याला खूप मोठं नशीब लागतं आणि ते कमवायसाठी तुम्ही किती सॅक्रिफायसेस केले असेल हे मी समजू शकतो. मी खोटं सांगत नाही,
आजही मला तुमच्याशी सांगताना वाटतं की एक जिल्हाधिकारी आणि विशेषतः महिला जिल्हाधिकारी असेल तर ती आई असते, पत्नी असते, घरातल्या जबाबदाऱ्या तिला पण असतात. माझ्या मुलीच्या कन्व्होकेशन कार्यक्रमाला मी इलेक्शनमुळे जाऊ शकले. अमेरिकेतनं तिचा व्हिडिओ कॉल आला, सगळ्यांचे आईवडील गेले होते आणि ती मला समजवत होती आईच्या भूमिकेतून, अगं काय 2 मिनटं ऑनलाईनवर फक्त स्टेजवर जायचं असतं, त्यांच्याकडे त्यांची आई वडील आहेत, पण त्याला जबाबदारी नाही. यू आर कलेक्टर, तुला नंतर मी माझ्या पगाराने फिरवते. आणि मी व्हिडिओ कॉल करून ती मला सांगते जेव्हा तिचा क्षण आहे त्या स्टेजवर जाण्याचा, आणि मी इथून इलेक्शनचा तो क्राऊड आहे आणि तिच्याशी एअरपोर्ट घालून बोलते आहे, ते मी मोकळं बोलू पण शकत नाही आहे. अनेकदा छोटीला वाटतं शाळेतनं कॉलेजमधनं जेव्हा ती येते तेव्हा तिचं दप्तर कोणीतरी उतरून घ्यावं, तिचा डब्बा काय खाल्लंय का विचारावं. त्यावेळेस मी नसते. त्यावेळेस हा माणूस आईची पण भूमिका करतो, कधी मी वडिलांची भूमिका करते. पण हे काम करताना गिल्ट फिलिंग नाही. जेव्हा जाते शनिवार रविवार तेव्हा एकच काम करते. ड्रायव्हर बॉडीगार्ड आमचे आहेत 2 जण, त्यांना माहिती आहे मी माझी कार स्वतः काढते, तिला बाजूला बसवते आणि 1 तास आम्ही फुल काचा उघडून ड्राईव्ह करतो. कुठेतरी कॉफी प्यायला घेऊन जातो आणि मग ती घडघड सांगते, आज शाळेत असं झालं होतं. अगाई पण काही आठवतच नाही आहे, कारण ते क्षण त्याच वेळेस सांगण्याची गरज असते. 8 दिवसानंतर वातावरण बदललेलं असतं आणि पुन्हा समजून सांगतात. कधी कधी मुलंच आपले होऊन जातात, तुला खूप स्ट्रेस असतं, तुला खूप टेन्शन असतात. कधी कधी हे तिघं मिळून, आता पारिवारिक आहे म्हणून पारिवारिकच बोलते, तिघं मिळून माझ्या विरोधी संघटना करतात, वडील आणि 2 मुली मिळून. मग त्या दोघी याला सांगतात, आपली आई खूप थकत चालली आहे, सारखी पळतीये, तिला थांबायचंच कळत नाही. पप्पा जरा सांग पुढची पोस्टिंग शांततेत घ्यायला, खूप काम केलं आहे, आता थोडं तब्येतीकडे पण बघितलं पाहिजे. लोकांना सांगते पण स्वतः काहीच करत नाही. आणि मग हा पण सांगतो, ठीक आहे आपण तिघं तिच्याशी बोलूया, पण ही वेळ नको, आता ती सध्या पण टेन्शनमध्ये दिसते. पण हे सगळे एक इन्सिडेंट्स अजून एक सांगते, तुमच्यासाठी सांगते. तुम्हाला वाटतं की आपल्याला चॅलेंजेस असल्यावर आपण आयुष्य जगत नाही. आयुष्य खूप छान जगू शकतो छोट्या छोट्या गोष्टीतून. मी उठले ना, मला सकाळचं फूलसुद्धा आनंदही असतं. फिरताना मला भारद्वाज पक्षी दिसतो, मी लगेच फोटोत कैद करते. एक 10-15 मिनटं दिवसभरातले आपण कुठेसुद्धा कैद केलं तर आयुष्य, आपल्याला फॉरेनला जाण्याची गरज नाही, आपण छोट्या छोट्या प्रसंगातून त्याचा आनंद उपभोगू शकतो. आणि हा आनंद करण्यासाठी फक्त आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन लागतो. अशा अनेक सॅक्रिफायसेस असतात, जिल्हाधिकारी असो किंवा अजून कुठल्या वर्किंग कंडिशनमध्ये असतो. ते सॅक्रिफाईस नसले तर आयुष्य जगण्यातही मजा नाही. माझ्या पहिल्या पोस्टिंगला माझ्या एका लोकप्रतिनिधींशी खूप भांडण व्हायचं. इतकं भांडण, मी पण खूप ॲग्रेशनमध्ये असायचे. फर्स्ट पोस्टिंग आहे, त्यामुळे काही झालं की FIR कर दूंगी, ऐसा कर दूंगी, वैसा कर दूंगी. ते म्हणायचे ऐसा आहे की हम भी ऐसा करेंगे. मग मी जायचे पोलीस स्टेशनमध्ये FIR करायचे. यू कांट बिलीव, असे 4 FIR मी केले. सो कॉल्ड आमदार, मेडिकल केली त्याच्यात पुन्हा ॲडिशनल. या सगळ्या ह्याच्यात इतका वाद, माझं 1 वर्षाची टर्म पूर्ण भांडणातच गेली. आणि घरी सगळे टेन्शन. लहान मुलगी होती, अगदी छोटी, 7-8 वर्षाची असेल, 5-6 वर्षाचीच. आधी दररोज बघायची आई टेन्शनमध्ये येते, फोन येतात, हे होतं ते होतं. हे पण असतं परिवारामध्ये, की जे टेन्शन्स बघत मुलं बघतात. आणि मग आता राधा मॅडम आहेत ACS GAD, त्या त्यावेळेस कलेक्टर होत्या. मी तिला घेऊन गेले आणि मॅडमनी विचारलं, शिवानी माझ्या मुलीचं नाव, बेटा आपको भी हमारे जैसे कलेक्टर बनना है ना. ती म्हटली अजिबात नाही. आम्ही दोघींनी एकदम चमकून बघितलं. त्रास देतात म्हणे लोक. मला तर वाटतं मिक्सरमध्ये काढून असं गुर्र फिरवावं. त्या मुलीच्या लेकी सगळ्यात मोठा म्हणजे मिक्सर, ज्याच्यामध्ये आपण लोकांना ग्राइंड करू शकतो, आपल्या आईला त्रास देणाऱ्या. तो इन्सिडेंट संपला. 2 तास आम्ही दोघी निशब्द. मॅडम म्हटल्या, वर्षा, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवर, फक्त आपल्यावर नाही, आपल्या परिवारावर किती परिणाम होतो.
अँड वी डिसाइडेड आता याच्या पुढे आपण आपल्या परिवारापुढे काय समाजापुढे सुद्धा कधीच असं दुःख दाखवायचं नाही, नेहमी हसत राहायचं. दॅट वॉज द थिंग आय स्टार्टेड लाफिंग ऑन माय फेस. तर असे प्रसंग त्याच्यानंतर अनेकदा न्यूजपेपरमध्ये 90% चांगलं येतं, मीडियामध्ये येतं. त्यावेळेस तर मीडिया नसायची किंवा लोकांच्याबद्दल असतं टीका टिप्पणी. आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही. कामामध्ये कुणीतरी कळत नकळत नाराज होतं, कळत नकळत गैरसमज होतात आणि या टीका टिप्पणीतून जाताना कधी कधी दुःखही होतं, खूप वेदना होतात की जिथं आपला काहीच संबंध नसतो, जिथं आपल्याला ती घटनाच माहीत नसते. अगदी पहिल्यापासून 20 वर्षापासूनच्या ह्या आहेत, हे काही याच पदावर नसतात, सगळ्याच पदावर असतात. आणि मी एकदा आमच्या दोघांचं मित्रत्वाचंच नातं आहे, त्याला म्हटलं की अरे असं खूप त्रास होतो. मग त्यांनी मला बसवलं, आम्ही कॉफी प्यायला गेलो आणि सांगितलं हे आयुष्यामध्ये आपल्यावर जेव्हा चांगल्या गोष्टी येतात, अवॉर्ड्स घेतो, तेव्हा ज्या भावना आनंददायी असतात तेवढ्याच जेव्हा आपल्यावर विरोध होतो ते सुद्धा आपल्याला पचवायला आलं पाहिजे. आणि ते जेव्हा पचवायला शिकशील तेव्हाच तुझा खरा प्रवास यशस्वी होईल. तो धडा त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की काही हो, आपण आपलं काम करत राहायचं, आपण आपला रस्ता निवडत राहायचं. आपल्याला जी आंतरिक आतून वाटतं की हे बरोबर आहे ते करायचं. आतून जर एखादी गोष्ट वाटली की हे चुकीचं आहे आणि सगळे सांगतात बरोबर आहे तरी ती चुकीची असली तर करायची नाही. हे जेव्हा गोष्टी क्लिअर होतात तेव्हा मग आपला प्रवास सोपा होतो. सगळ्यांच्या महिलांच्या आणि अनेक लोकांच्या मनात क्युरिओसिटी असते की घरात नातं कसं असतं मग कलेक्टर असल्यावर, असंच रुबाबदार असतं, कमांड कोण करतं, असे बरेच प्रश्न असतात, कुतूहल असतं. त्याचं माझं फार सिम्पल एक लॉजिक आहे. घरामध्ये वेगवेगळ्या रूम्स असतात, हॉल असतो, किचन असतं, बेडरूम असते. बेडरूममध्ये जेवत नाही, हॉलमध्ये झोपत नाही, किचनमध्ये किचनचंच काम करतो, अभ्यासाच्या रूममध्ये अभ्यासच करतो. त्यामुळे ऑफिसचं काम संपलं जेव्हा मी घरी जाते तेव्हा घराच्या पायरीवर गेल्यावर मी कोणाची तरी आई आहे, मी महिला पत्नी आहे, हा जर भूमिका ठेवली तर मग त्रास होत नाही. आपण इमिडिएटली त्या याच्या दृष्टिकोनात सिंक होतो आणि मग ते समोरचे पण नातेसंबंध जे असतात ते तसेच आपल्याला वागायला सुरुवात करतात. जिल्हाधिकारी पदावर सुद्धा ही जिल्हाधिकारी ही इन्स्टिट्यूशन ब्रिटिशर्सपासून आहे. प्रत्येकाचा आउटलुक असतो की आपण कसं राहायचं, कसं वागायचं. माझ्या डोक्यात पहिल्यापासून फिट होतं की मी सामान्य कुटुंबातून आलेली आहे, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे आणि माझ्यासाठी जिल्हाधिकारी पद हे सर्वसामान्यांसाठी काम करण्यासाठी मिळालेली सुवर्णसंधी आहे आणि या संधीचं मी सोनं करणार. आणि त्यासाठी मला कुठल्याही इगोची किंवा मला बाकीच्या गोष्टींची गरज नव्हती आणि म्हणून मी इझिली लोकांमध्ये मिसळले. तो माझा स्थायी स्वभाव आहे की येणं, लोकांमध्ये मिसळणं. लोक नसले तर मी वेडी होऊन जाईल. मी आत्ता पण मुंबईत घर शोधताना म्हटलं पहिल्यांदा मला जिथं भरपूर लोक आहेत माझ्या आजूबाजू ते घर पाहिजे रादर दॅन आयसोलेटेड होम. आता प्रत्येकाची गरजा वेगळ्या असतात. काहींना वाटेल की लोकच नको, मला शांत पाहिजे समुद्र बघून, पण मी माणसातली व्यक्ती आहे, मला माणसांमध्ये मिसळायला आवडतं. आणि म्हणून लातूरमध्ये राहिलेले एक क्षण माझ्या करिअर ग्राफमधले सर्वोच्च आनंद देणारे आणि माझ्या आयुष्यात कायम हृदयस्थानी राहणारे आहेत. त्यामुळे विसरण्याचा किंवा याचा प्रश्नच नाही. तुम्ही मला प्रत्येकाने कधी त्या कंठामध्ये सद्गदित आवाज आणि अश्रू थांबण्यासाठीची धडपड होती माझ्यासाठी बोलताना. कधी अनेक गोष्टी मला कळत होत्या, जसे म्हटलं की नजरेतनं मी बायकांना रीड करत होते. अनेक भाषणामध्ये मला दिसायचं की म्हणजे मी बोलताना कोणाला तरी ते इथं लागतं आहे आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आहे किंवा त्यांचं मला इथं लागतं आहे. याच्यापेक्षा अजून दुसरं काय असू शकतो. मग कालही म्हटलं की 12 अवॉर्ड्स मिळालेत, ते तर माझ्या करिअर ग्राफमधले सगळ्यात उच्चस्थानी आहे. पण इथून जाताना सगळ्यात मोठं अवॉर्ड जर माझ्या लेखी काही असेल तर ते तुमचं मिळालेलं प्रेम, तुमच्या डोळ्यातले अश्रू आणि तुम्ही मला अशा दिलेल्या ज्या आहेत भावना, तुमच्या परिवारात नेऊन ठेवलेलं माझं स्थान, तुमच्या हृदयात नेऊन ठेवलेलं स्थान, तुमच्या मुली माझ्याकडे आशेने बघत असलेलं स्थान आणि माझ्याकडे बघत जेव्हा मुली म्हणतात, जेव्हा आई म्हणते आमच्या मुलीला पण वर्षा ठाकूर घुगेसारखं जिल्हाधिकारी करायचं आहे, तो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अवॉर्ड आहे.
तर आज मी तुमच्या कायम मी धन्यवाद वगैरे अजिबात म्हणणार नाही. हा माझा परिवार आहे, हा माझा परिवार आहे आणि मी हा परिवारावर हक्क असाच ठेवणार आहे. मी कायम आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छिते. निश्चित के अजून पुस्तक करायचं आहे दुसरं, तू काही नाराज होऊ नको, तू फार काम केलेलं आहे माझ्यासाठी. केनी माझं 28 दिवसात मसुरीमधलं माझ्या 28 दिवसाचे दररोजचे एक्सपिरियन्सेस मी रात्री बसून लिहायचे आणि ते रात्री बसून पुस्तकरूपी हे करायचं. 30व्या दिवशी माझं पुस्तक झालं. माझं एक स्वप्न होतं की मराठवाड्यातल्या मुलीचं IAS झालेल्या लबासना फ्रॉम माय लेन्स हे पुस्तक मसुरीमधल्या सर्वोच्च IAS IPSच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे आणि ते माझी स्वप्नपूर्ती केनी पूर्ण केली. त्याबद्दल बाबा असं कसं काय, तुम्ही पण ते पुस्तक बघितल्यावर मी माझ्या आईवडिलांना पाठवलं तो शेल्फचा फोटो आणि माझ्या आईने तिच्या गैरवरलेल्या आवाजात मला ऑडिओ क्लिप पाठवली की मी काही बोलू शकत नाही, अभिमानाच्याही पलीकडे तू आता गेलेली आहे, पण पुढच्या 7 जन्मी अशी मुलगी मिळावी. आणि मलाही विचारलं तर मी म्हणेल पुढच्या 7 जन्मात मला स्त्रीत्वाचाच जन्म पाहिजे, कारण तो खूप सुंदर आहे. आता पुन्हा तर मी जिल्हाधिकारी म्हणून येणार नाही, कारण आता पुढे माझं प्रमोशन आहे सेक्रेटरी म्हणून जानेवारीत. त्यामुळे पण तुमच्या हृदयात नेहमी स्थान राहील, माझ्याही हृदयात तुमच्याबद्दल स्थान राहील. आणि कधीकधी काही चांगल्या आठवणी या थोड्याच वेळासाठी खूप चांगल्या असतात आणि त्या कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं तर मग त्या कायमस्वरूपी राहतात. थोड्या जास्त झाल्या तर मग कधीकधी खराब होण्याची पण शक्यता असते. म्हणून राईट टाईम राईट एक्झिट. मला वाटतं जेव्हा तुम्हाला वाटतं हवं असं त्याच वेळेस मी जाण्यात जी मजा आहे ती नंतर मला वाटतं कदाचित आली नसती. आज तुम्ही परिवारातनं या सगळ्या सत्कार माझा केला. आज सगळ्या महिला माझ्याकडे एकच लास्ट गोष्ट सांगते आणि संपवते. बऱ्याच कुटुंबामध्ये मी आज पण गेले, आधी पण गेले आणि मला जेव्हा बोलवतात ना तेव्हा सगळा परिवार बसतो. त्या परिवारातल्या आज मोठ्या परिवारातली एक मला महिला म्हणाली, आत्तापर्यंत अनेक कलेक्टर आले पण आम्ही आतच असायचो बरं का, आम्ही फक्त चहा पाठवायचो, पण आज तुम्ही आल्या ना तर तुमच्यासोबत बोलताना माझ्या नवऱ्यासोबत मी सुद्धा समोरच्या सोफ्यावर बसलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महिला जिल्हाधिकारी म्हणून मी एका व्यक्तीशी कनेक्ट नाही झाले तर मी त्या परिवाराशी कनेक्ट झाले. मे बी हा माझ्या स्त्रीत्वामुळे किंवा महिला असल्याचा सहज सिंक होण्याचा त्या ठिकाणी अनुभव असू शकतो आणि म्हणून मी तुमच्या परिवारापर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत जाऊ शकले, तुमच्या मनात स्थान निर्माण करू शकले. पुनश्च एकदा विवेकजी, बिराजदारजी, जुरळेजी, सगळेच व्यासपीठावर आपण सगळेच जण, मी अगदी कृतज्ञतापूर्वक आपल्या सगळ्यांची माझ्या परिवारामार्फत आणि माझ्या मार्फत मी आपली आभारी आहे आणि आपल्या सदैव आपल्या ऋणातच राहू इच्छिते आणि असा स्नेह आणि प्रेम आयुष्यभर माझ्यासोबत ठेवा हीच विनंती. धन्यवाद.